Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि काँग्रेसचे नेते पी.एन. पाटील यांचं थोड्या वेळापूर्वी निधन झालेलं आहे। खरं तर पी.एन. पाटील यांचं निधन ही कोल्हापूर जिल्हा काँग्रेससह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससाठी एक मोठी हानी म्हणावी लागेल। कारण एक 40 वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पी.एन. पाटील यांची ओळख होती। काँग्रेसला पडत्या काळात त्यांनी ऊर्जित अवस्था देण्याचं काम केलेलं होतं। खरं तर रविवारी ते त्यांच्या घरी पाय घसरून पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती आणि त्यानंतर त्यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते। खरं तर ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी त्यांच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया देखील करण्यात आलेली होती आणि त्यांना बरं वाटावं यासाठी त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अनेक मंदिरांमध्ये ग्रामदेवतांच्या ठिकाणी साकडं देखील घातलेलं होतं। मात्र हे सगळे प्रयत्न आहेत ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यांची मृत्यूची झुंज देखील अपयशी ठरली आहे। खरं तर पी.एन. पाटील यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आता हॉस्पिटलच्या दिशेने येत आहेत। खरं तर भावना अनावर झालेल्या आहेत सर्वच कार्यकर्त्यांना असं म्हणावं लागेल। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? अनेक वर्ष तुम्ही पी.एन. पाटील यांच्या सोबत होतात, काय व्यक्तिमत्व होतं आणि आता काय भावना आहेत तुमच्या? आदरणीय विद्यमान आमदार पी.एन. पाटील साहेब यांच्याबरोबर आम्ही गेली 40 वर्षे आहोत। साहेब पहिल्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून आले। 5 वर्षाच्या कालावधीत चेअरमन पदावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी जिल्ह्यात पहिला निर्णय असा घेतला की 7% व्याजानं त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी कर्ज द्यायचं, हा मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या निर्णयाचं कौतुक साहेबांचं सोनिया गांधींनी सुद्धा केलेलं आहे। त्यानंतर आत्तापर्यंत केडीसी बँकेवर ते संचालक म्हणून आहेत। या माध्यमातून त्यांनी अनेक सर्वसामान्य ज्यांचे अर्धा एकर क्षेत्र आहे त्यांनासुद्धा 4-4, 5-5 लाख रुपये देऊन त्यांचं उपजीविकेचं साधन साहेबांनी निर्माण केलं। त्यानंतर साहेबांनी राजीव गांधी नावानं सूतगिरण काढली, हजारो माणसांच्या हाताला काम दिलेलं आहे। त्यानंतर निवृत्ती तालुका खरेदी विक्री संघ त्यांनी रजिस्टर मंजूर करून घेतला। त्या माध्यमातूनही त्यांनी सर्वसामान्यांच्या लोकांना हात आणि खताच्या माध्यमातून सेवा करायचं काम केलं। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। त्यानंतर साहेबांनी श्रीपतराव दादा सहकारी बँक मंजूर केली, ती आता हजारो कोटीत त्याचा टर्नओव्हर चालू आहे। त्याही माध्यमातून अनेकांच्या हाताला काम लागलेलं आहे। साहेबांनी भोगावती कारखान्यावर चेअरमन म्हणून अगदी कारखाना डब घायला आलेला, पण अशा परिस्थितीत साहेबांनी तो कारखाना सुस्थितीवर आणला। आतापर्यंत त्यांच्या दबावावर तो कारखाना चालू आहे आणि कारखाना यावर्षी 5-5.25 लाख टन ऊसाचं गाळप झालं। हे फक्त साहेबांचंच त्यात योगदान आहे। अनेकांच्या हाताला काम देण्याचं काम केलं। खरं तर कवटेकर साहेब, तुम्ही नेहमी पी.एन. साहेबांच्या सोबत असायचात, काय पी.एन. पाटील व्यक्तिमत्व आणि आता काय भावना आहे तुमची? ज्या पद्धतीनं हे सगळं अचानकपणे जे पद्धतीनं घडलं, पी.एन. साहेब काम करत असताना जनतेच्या भावना ओळखून एवढा हळवा नेता मी कधी बघितला नाही माझ्या आयुष्यात। फार हळवा व्हायचा एखादं काम झालं। कोरोना काळात तर तिने रात्री 2-2 वाजता 3-3 वाजता काम करताना
एखादा कार्यकर्ता मेला तर डिनला उठवून स्वतः हॉस्पिटलमध्ये गेलेत. साप जरी चावला रात्री 2-3 वाजता तरी स्वतः साहेब हॉस्पिटलमध्ये त्या माणसाला जावयासाठी प्रयत्न केलेला माणूस आहे. तुमच्या काय भावना आहेत? खरं तर अनेक वर्ष तुम्ही देखील PN पाटील यांच्याशी जोडलेले. बरोबर आहे साहेब. मी PN पाटील साहेबांनी मला पुनर्जीवन दिलं. मी ज्यावेळेला कोरोनामध्ये आउट ऑफ होतो त्यावेळेला साहेबांनी स्वतः दवाखान्यामध्ये हजर राहून डॉक्टरांची सर्व स्टेटमेंट जे योग्य पद्धतीने चालू राहून दे, काही केलं तर हा माणूस जागला पाहिजे असे साहेबांनी सांगितलं आणि मला पुनर्जीवन साहेबांनी दिलं. मी आयुष्यात कधीही साहेबांना हे केलं नाही, पण आज साहेबांच्या जाण्यानं फार नुकसान झालेलं आहे आमच्या करवीर तालुक्याचं. ते कधीही भरून निघणार नाही. एक कुठेही अडचण असलो साहेबांना फोन केला की तुम्ही हे करा असं आम्हाला सांगायचे, पण आम्ही आता करवीर तालुका आता संपलेला आहे आणि करवीर तालुक्याला कोण वाली राहिला नाही. एवढीच. खरं तर अखेरपर्यंत ते काँग्रेससोबत निष्ठावंत राहिले, पण अचानक ही जी काही घटना घडली अपेक्षित होती तुम्हाला? हे अपेक्षित अशी नव्हती. आम्हाला वाटत होतं, आम्ही सगळेजण असे देवाला प्रार्थना करत बसलो होतो की बाबा PN साहेब ह्यातनं वाचले पाहिजे. करवीरचं एक दैवत आहे आमचं. आणि अशा आम्ही 10 वर्ष बसण्यापासून मी इलेक्शनमध्ये बघतोय. आज आमचं 40-45 वय आहे, तरी पण 40 वर्ष एवढा कट्टर कार्यकर्ता. किती नुकसान झालं आपलं, स्वतःचं किती वर्ष राजकारणात मागं आलो तरी देखील तिने आपलं ध्येय आणि आपलं निष्ठा सोडली नाही. भले 4 पावलं राजकारण मागं आलं तर चालेल, पण कुणाला तरी लुबाडून कुणाला तरी खोटं बोलून राजकारण कधी केलं नाही साहेबांनी. नक्कीच पाहिलं आपण कशा पद्धतीने या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, अश्रू अनावर झालेले आहेत. खरं तर कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून PN पाटील यांची ओळख होती. काँग्रेसशी निष्ठावंत राहिलेले आहेत. खरं तर अनेक पक्षांची ऑफर त्यांना आल्या, मात्र थेटपणे त्यांनी त्या धुडकावल्या. वैयक्तिक नुकसान झालं तरी त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. मात्र पक्ष जगला पाहिजे, कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे ही भावना ठेवून राहणारा नेता म्हणून PN पाटील यांची ओळख होती. आणि म्हणूनच या कार्यकर्त्यांना आता त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटनंतर अश्रू अनावर होताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.